हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहतो की इकडे अढळराव हे कृष्णाला विचारतात, कृष्णे मला सांग, तेव्हा जेव्हा युद्ध झालं असेल तेव्हा लोकांनी वाटलंच असेल ना आपण नाही जिंकायचो, आपण हरू, मग तेव्हा लोकांनी काय केलं असेल ग? कृष्ण म्हणते, थोरले सरकार तुम्ही असं का बोलायला? त्यावर अढळराव म्हणतात, सांग की तेव्हा लोकांनी बी विचार केलाच असेल ना की नाही आपण करून दावायचं, आपण जिंकायचं, आपण प्रयत्न करायचा, विचार केला असेल तेव्हाच लोक जिंकले असतील ना। हे बघ कृष्णे, चुकतो कोण मला सांग बरं? चुकतो तोच माणूस जो लढतो, जो प्रयत्न करतो, जो त्याच्या आतल्या भीतीला सांगतो, चल होय तिकडं मागं, म्या नाही कुणाला भीत, म्या करणार म्हणलो तर करणार, म्या जाणार म्हणलो तर जाणार, तो असतो। आणि तू काय करायलास? तू हातपाय गाळून बसायलास। चुका कुणाकडनं होत नाहीत, जो माणूस मस्त तांगड्यावर कडून पडलेला असतोय त्याच्याकडनं चुका होत नाहीत। का होत नाहीत? कारण तो काही प्रयत्नच करत नाही, तो काही कामच करत नाही। मग जो तो प्रयत्नच करत नाही तर त्याच्याकडनं चुका होणार कशा ग? कळायलंय ना व आम्हासनी काय बोलायला ते? नाही मान्य, तुझ्याकडनं चूक झाली आहे आणि चूकच असत्या, पर तुझ्याकडनं बाळाची चूक झाली आहे ती एवढी मोठी नाही, छोटीशी आहे। मग कृष्णा म्हणते, आलं माझ्या ध्यानात थोरले सरकार तुम्हासनी जे काय म्हणायचं। अढळराव म्हणतात, आलंय ना आता ध्यानात, मग आता तशी वाग आणि असे हातपाय गाळू नगस। आता काय करायचं आहे ते तू ठरव, बाकी हवा छान आहेच, थंड आहे। त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, थोरले सरकार आता मी ठरवलं आहे, काय बी झालं तरी मी हार नाही मानणार, रांगडे पाटलांची सून होण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि त्याचबरोबर म्या माझ्या आणि दुष्यंत सरकारांच्या नात्यात कुणाला बी नाही येऊ द्यायचो। त्याबरोबर आता दुसऱ्या दिवशी दुष्यंत काम करत बसलेला असतो तर कृष्णा ही केर काढत असते खोलीतनं। इतक्यात दुष्यंतला चार्लीचा फोन येतो आणि तो सांगत असतो, अरे डी, तू आठवतंय का मागे एका कंपनीला तुझं प्रपोजल पाठवलं होतंस, ते त्यांनी फायनलाइज केलं आहे, त्यांना ते आवडलं आहे आणि आज ते US जाणार आहेत, पण त्यांच्या फ्लाईट अगोदर ते तुझ्या गावाच्याकडून कुठेतरी दुसरीकडे जाणार आहेत। तर मग मी त्यांना 10 मिनिटाची वेळ मागून घेतली आणि ते तुला भेटायला तयार झालेत। त्यावर हे ऐकून दुष्यंत खुश होतो, तर चार्ली म्हणतो, तू येशील ना? दुष्यंत म्हणतो, हो मी लगेच आवरायला लागतो। चार्ली फोन कट करतो, इतक्यात पूजा म्हणते, वेल डन, मग कामाचं काय म्हणाला तो? त्याबरोबर चार्ली म्हणतो, ठीक आहे असं डी तर म्हणाला आहे, पण तुला खरंच असं वाटतंय का गौतू की यावेळेस सगळं व्यवस्थित होईल म्हणून, यावेळेस काही गोंधळ होणार नाही असं? त्यावर पूजा म्हणत असते, डेफिनेटली यावेळेस काहीसुद्धा चुकणार नाही, मला खात्री आहे, पूर्ण खात्री। कारण काय आहे, यावेळी आपल्याला सांभाळून घेण्यासाठी रहेज आहे आणि जिथं आपल्याला सांभाळून घ्यायला रहेज आहे तिथं आपल्याला काळजी करण्याची काही गरजच नाही आहे ना। तर आता इथं दुष्यंतही आवरायला चाललेला असतो, कृष्णाही आवरायला चाललेली असते। कृष्णा म्हणते, हो तुम्ही थांबा, पहिलं मला जाऊ द्या, खाली किचनमध्ये जायला जर उशीर झाला का नाही तर बाळजाबाई कावताल माझ्या। दुष्यंत म्हणतो, हे बघ माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्यासाठी मला बाहेर जायचं आहे, सो आधी मला आवरू देत, मग नंतर तू आवर। हां मला जाऊ देत। कृष्णा म्हणते, बाहेर जायचं आहे ना तुम्हासनी, मग तुम्हासनी बाहेर जाताना जे गिळायला लागेल ते मला बनवायचं आहे ना, म्हणून पहिलं मला आवरू द्या। दुष्यंत सरकार थांबव तुम्ही। दुष्यंत म्हणतो, अगं पहिलं मला जाऊ दे। कृष्णा म्हणते, नाही म्हणलं नो, पहिली मी जाणार, तुम्ही नंतरच्याला जावा। दुष्यंत म्हणतो, अगं पण मला उशीर होतो आहे, माझं महत्त्वाचं आहे। कृष्णा म्हणते, ते काही असलं तरी मला बी घाई आहे, मी जाऊन आलो पटकीने। आणि मग कृष्णा आता सरळ बाथरूममध्ये निघून जाते। दुष्यंत म्हणतो, अरे यार कृष्णा, तू इम्पॉसिबल आहेस, इम्पॉसिबल। त्याबरोबर कृष्णा म्हणते, बरं तुम्ही म्हणशील तसं, मी ते बी आहे, बस का, पर मला आधी आवरून घेऊ द्या, मग तुम्हासनी काही करायचं ते तुम्ही करा, कळलं ना व? त्याबरोबर मग दुष्यंत हा गप्प बसतो। तर आता इथे मैनावती बाळजाबाईंकडे आलेली असते आणि ती बाळजाबाईंना म्हणत असते, काय मग बाळजाबाई, आता तुमची पुढची खेळी काय आहे? त्यावर बाळजाबाई म्हणतात, आता कृष्णा दुष्यंतच्या आवडीचा पास्ता बनवणार आहे, त्याच्यासाठी नवऱ्याच्या मनात शिरण्याचा मार्ग ह्यो त्याच्या पोटातनंच असतो, मग तिला काढता यायला न ग नाही। आता एक डाव का तिला आपल्या नवऱ्याच्या आवडीनिवडी बी जपता येत नाही ही गोष्ट कळली, ह्या गोष्टीची जाणीव झाली की मग स्वतःहूनच ती आपलं घर सोडून निघून जाईल आणि आपल्याला काही जादा करायची गरज बी नाही लागणार। त्याबरोबर लगेचच मैनावती म्हणते, बाळजाबाई ते समजा तर ठीक आहे, पर ह्या भक्तीचं काय करायचं? नाही, जो पावतर ही भक्ती आहे का नाही आपल्या घरात, तोवर ती कृष्णी काही आपल्या घरातनं जात नाही। त्याबरोबर बाळजाबाई म्हणायला लागतात की काळजी करू नकस, होईल त्याचं बी काहीतरी, आपण आता त्या कृष्णीला ठरवलं आहे ना व घराबाहेर काढायचं, तर काढू की, म्या बोललो आहे ना व? त्यावर ती म्हणत असते, होय मला समज मान्य आहे,
तुम्ही म्हणशिला ते तुम्ही करून दावशिलाच हो, पण त्यासाठी ही भक्ती पहिली इकडनं बाहेर गेली पाहिजे. नाही, ही भक्ती जर इथं राहिली का नाही तर मात्र समजा अगदी अवघड होऊन जाईल बघा आपलं. त्याबरोबर मग आता सावित्री ही आलेली असते आणि आता खरोखर ती भक्तीला घ्यायलाच आलेली असते. ती म्हणत असते, भक्ते आता लय झाली या कृष्णाची आणि तुझी एकटी, आता खूप पाठराखण केलीस तिची, आता तुला घ्यायला मी आलो आहे, आता तुला माझ्याबरोबर यावंच लागणार. तर इकडं बाळजाबाई म्हणत असतात, नको काळजी करू तिचं बी काहीतरी आपण बंदोबस्त. त्याबरोबर आता मैनावती म्हणायला लागते की करायलाच पाहिजे, कारण जोवर ही आहे का नाही तोवर स्वयंपाका पाण्याची समधी कामं ह्या भक्तीमुळं त्या कृष्णीला जमत्यालच आणि मग आपण काय बी नाही करू शकणार. कळायलं ना हो बाळजाबाई तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते. बाळजाबाई होकार देतात. इतक्यात सावित्री येऊन विचारते, येऊ का? त्यावर बाळजाबाई म्हणतात, या की या. आणि मग आता सावित्री येऊन बसते. तर आता लगेचच बाळजाबाई कृष्णाला हाका मारायला लागतात, कृष्णे तुझी आई आली आहे बघ, ये लवकर खाली. त्याबरोबर आता त्या ठिकाणं भक्ती बी आलेली असते. भक्ती म्हणते, आहे मी तुझ्यासाठी पाणी आणतो हा, आणि ती आता पाणी आणून देते भक्ती सावित्रीला. त्याबरोबर आता सावित्री ही मान खाली घालून बसलेली असते. इतक्यात बाळजाबाई तिला विचारायला लागतात, काय झालं सावित्री, अशी मान खाली घालून कशापायी बसल्यास? इतक्यात तिथं कृष्णा येते. कृष्णा लईच खुश होऊन जाते. कृष्णा म्हणते, आहे तू मला भेटायला आल्यास, पाया पडतो. आणि मग ती सावित्रीच्या पाया पडते. सावित्रीला असं उदास बघून कृष्णाला सुद्धा जरा वाईट वाटतं. कृष्णा सावित्रीला विचारते, काय झालं, तू असं तोंड का पाडलायस, काय घडलंय काय? मग आता सावित्री ही काही बोलतच नसते, ती फक्त बारीक डोळे करून बसते. त्याबरोबर बाळजाबाई म्हणायला लागतात, अगं ये सावित्री, काय झालंय ते बोल की. ही अशी मान खाली घालून डोळं बारीक करून बसल्यानं काय होणार आहे, बोल काय झालंय ते बोल. त्याबरोबर मग आता सावित्री सांगायला लागते, भक्तीचा नवरा आला होता काल घरी. त्याबरोबर आता सगळ्यांना जरा टेन्शन येतं. मग पुढं बाळजाबाईंना सावित्री सांगायला लागते, घरला आला आणि म्हणाला त्या कृष्णीचं लगीन झालं आहे, ती गेली रांगडे पाटलांच्या वाड्यावर, ते ठीक आहे, पण भक्तीचं काय, भक्ती कशापायी गेली आहे रांगडे पाटलांच्या वाड्यावर? काय बी करा आणि तिला माझ्या मोर हजर करा. पाठराखीन 2 दिवसाची असत्या, मग ही एवढी दिस तिकडं कशापायी राहिल्या? काय बी करा आणि तिला पहिली माझ्यासमोर बोलवा. भक्ते, ए बाई, लई झालं बघ आता तुझं इथं राहणं, एकदाचं सामान बांध आणि माझ्याबरोबर चल. नुगा गावासमोर डोकं वर करायला जागा ठेवली नाही बघ त्यानं. त्याबरोबर भक्तीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. भक्ती म्हणते, अगं आहे पर. त्याबरोबर सावित्री म्हणते, अगं पर अजून तुझं पर तर आहेच का? आता ते नको बाई पर आणि नको ते तर, तू आटीप लवकर आणि आपण दोघीजणी निघू इकडनं, चल लवकर. त्याबरोबर मैनावती म्हणायला लागते, सावित्रीताई तुम्ही अगदी वेळेवर आला बघा, नाही म्हणजे बरोबर आहे तुमचं पण. त्यावर सावित्रीला हे ऐकून बरं वाटतं. सावित्री म्हणते, चल तू. त्याबरोबर आता मैनावती म्हणते, आटप जा भक्ते, तू आटप. त्याबरोबर बाळजाबाईसुद्धा भक्तीला म्हणतात, भक्ते अगं आता तुझा हात सोडावा लागेल कृष्णीला. त्याबरोबर आता मैनावती सांगायला लागते, तुमची एक पोर लई सुगरण आहे बघा आणि दुसरीला स्वयंपाकातला बी येत नाही, नाहीतर काय अशा कशा पोरी काय माहिती, लग्नाआधी आम्हाला ठावं नव्हतं कृष्णीला स्वयंपाकातला बी जमत नाही ते. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अगं ठीक आहे की मैनावती, नसल येत तर काय झालं, आपण घेतली आहे ना वा आता तिला आपल्या पंखांखाली, मग झालं शिकवू आपण समजतीला. पण भक्ती, अगं आता तुला तिचा हात सोडावाच लागेल बाळा. नाही, जोवर तू तिचा हात सोडणार नाहीस का नाही तोवर तिच्यावर जबाबदारी पडणार नाही आणि जोवर आपण पाण्यात पडत नाही तोवर पोहता येत नाही का आपल्याला. त्याबरोबर आता सावित्री म्हणते, भक्ते जा पटकीन आटप, आपल्याला निघायला हवं आता. त्याबरोबर आता कृष्णा आणि भक्ती दोघी बहिणी एकीमेकीला अगदी घट्ट मिठी मारतात आणि दोघीही बहिणी खूप रडत असतात. दोघींनाही एकीमेकीपासून दूर होण्याचं खूप दुःख वाटत असतं. कृष्णा ही रडत असते तर भक्ती तिला म्हणते, कृष्णे रडू नगस, शांत हो, म्या कुठं बी गेलो का नाही तरी बी म्या कायम तुझ्याबरोबर असणार आहे, हां रडू नगस. त्याबरोबर इकडे चार्ली आणि पूजा हे दोघंजणं मिळून रहेजाची आणि दुष्यंतची वाट बघत असतात. आता त्या ठिकाणी रहेजा आलेला असतो. आता रहेजा तिकडे आल्याबरोबर तो आता पूजाला म्हणत असतो, खरंच तू गौतमी खूपच जास्त चुकीचं वागतेस, कळलं ना तुला. त्यावर गौतमी लगेचच आता रहेजाला म्हणायला लागते की नाही या, नाही मी जे काही वागते ना ते अगदी बरोबर वागते, समजलं. तुला माहिती असेलच ना रहेजा, हे बघ प्रत्येक गोष्ट जी आपण वापरतो, जी आपण करतो त्याचे काही ना काहीतरी रिटर्न्स हे आपल्याला मोजावे लागतातच.
मग असं समज की तुलासुद्धा रिटर्न्सच मोजावे लागतात. हां, फक्त फरक काय तो इतकाच पडला की तुला रिटर्न्स थोडे उशिरा मोजावे लागले, पण रिटर्न्स आहेत ते मोजावे तर लागणारच ना. उगाचच्या उगाच जास्त बोलू नकोस. तुझ्यासारख्या माणसांबरोबर हे असंच वागायला हवं हे मला व्यवस्थित माहिती आहे, कळलं ना. त्याबरोबर मग लगेचच इकडे आता कृष्णा ही भक्तीला निरोप द्यायला बाहेर आलेली असते. तर बाळजाबाई आणि मैनावतीसुद्धा आलेले असतात. भक्ती कृष्णाला सांगत असते, कृष्णे, नवऱ्याच्या मनात शिरण्याचा मार्ग ह्यो पोटापासून असतोय. तू दुष्यंत दाजीसनी चांगलं चुंगलं करून खाया घाल, इतकं चांगलं खायला घाल की त्यांनी तुझ्याशिवाय करमाया नग, कळलं नवं. कृष्णा होकार देते. भक्ती पुन्हा एकदा कृष्णाला मिठी मारते आणि दोघी बहिणी पुन्यांदी रडायला लागते. तर हे सगळं काही बाळजाबाई फक्त बघत असतात. बाळजाबाईंना या रडारडीत काही इंटरेस्ट नसतो. तर भक्ती कृष्णीला सांगत असते, आणि हो कृष्णे, आणखी एक गोष्ट कायम ध्यानात ठेव, काय बी झालं तरी संसार सुखानं करायचा, नेटानं करायचा. बाळजाबाईंनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकायची, प्रत्येक काम मनापासून करायचं आणि स्वतःला सिद्ध बी करून दावायचं, समजलं नवं. त्यावर कृष्णा मानेनं होकार खुणावते. मग भक्ती कृष्णाला सांगते, आणखीन एक महत्त्वाचं, तू कधी एकटी आहेस असं समजू नगस. म्या कायम तुझ्या संगट आहे कृष्णे, म्या हाय तुझ्यासाठी कायम, कळलं नवं. त्यावर कृष्णा तोंडानं हो म्हणते आणि म्हणत असते, भक्ते, मला आठवण येईल बघ भावा तुझी. त्यावर लगेचच सावित्री म्हणायला लागते, आता गळाभेटीचा कार्यक्रम झाला असेल तर निघायचं का आपण. नाही, 150 रुपयात जायचं असं रिक्षावाल्याचं ठरलं आहे, पण जर अजून वेळ गेला तर मग पैसे वाढायला नको उगाच. त्याबरोबर लगेचच आता भक्ती बाळजाबाईंना म्हणते, बाळजाबाई, माझ्या बहिणीला समजून घ्या, सांभाळा तिला, नाही म्हणजे काय चुकलं माकलं तर माफ करा, जपा तिला, काळजी घ्या तिची पण, आणि तुम्ही पण समधी व्यवस्थित राहा. माझ्या बहिणीकडनं काही चूक झाली तर मोठ्या मनानं तिची चूक पदरात घ्या, तिला माफ करा, कराल ना हो बाळजाबाई. हे समद बोलणं सुरू असतं. त्याबरोबर सावित्री आता भक्तीचा हात पकडते आणि भक्तीला म्हणायला लागते, चल चल भक्ती, आता चल, आता आपण निघूया काय. बाळजाबाई घे त्याला सांभाळून, आहेत नव्ह त्या. त्याबरोबर बाळजाबाईसुद्धा भक्तीला म्हणतात, भक्ते, काळजी नको करू, हाऊ आम्ही. आणि मग आता सावित्री ही जवळपास भक्तीला खेचत खेचत गाडीजवळ घेऊन जाते आणि तिला रिक्षामध्ये बसवते आणि घेऊन चाललेली असते. त्याबरोबर कृष्णा आता पुढे येते आणि भक्तीला म्हणत असते, भक्ते, नीट जा तू बी. त्याबरोबर भक्ती म्हणते, वय वय, म्या नीट जातो. कृष्णे, लक्षात ठेव, तू अन्नदाती तर हायसच, पण तुला अन्नपूर्णा बी बनायचं आहे. आता तुझ्या हाताच्या चवीनं समद्यांची मनं जिंकून घे, समद्यांचं समद चांगलं कर कृष्णे, आणि स्वतःची काळजी घ्या बाळ, स्वतःला जप. त्याबरोबर कृष्ण म्हणते, वय, तू बी सांभाळून राहा भक्ते, नीट जा. त्याबरोबर हे सगळं मैनावतीला बघून लईच जादा आनंद होत असतो. त्याबरोबर आता सावित्री म्हणत असते, ए अरे दादा, तू कशापायी उभा आहेस, तू चल की, चालवायला लाग. त्याबरोबर लगेचच आता भक्ती कृष्णाला म्हणायला लागते, कृष्णे, जातो आम्ही, तू सांभाळून राहा कृष्णे. त्याबरोबर हे सगळं बघून बाळजाबाईंना मात्र आनंद होत असतो की आता कृष्णाला भक्तीचीसुद्धा साथ नाही. तर भक्ती कृष्णाला म्हणते, कृष्णे, सांभाळून राहा, तुझी आणि दाजींची बी काळजी घ्या, सांभाळून राहा, चल येतो म्या, येतो ग. आणि मग ती जाते. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, तुम्ही बाहेर कशाला आलाय सगळ्या. त्यावर आता कृष्णा पुढे येत दुष्यंतला सांगते, भक्ती गेल्या नवं, तिला आई घ्यायला आली होती. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, का नाही म्हणजे असं अचानक का गेली ती. त्यावर कृष्णा ही काही बोलत नाही, गप्प असते. तर बाळजाबाई आता म्हणत असतात की अरे दुष्यंत, करवली ही 2 दिवसाची असत्या, ही तर माप दिवस राहिले आपल्याकडं. बरं ते समज सोड, मला सांग तुझं काय चाललंय, तू कुठं जायला लागलायस. हां, अरे तुझी बायको आता पास्ता बनवणार आहे, तो खा आणि मग जा की. त्यावर दुष्यंत म्हणतो, काय ही पास्ता बनवणार आहे, आई नको ग नको, मला उशीर होतोय, मी निघतो. त्याबरोबर आता कृष्णा म्हणते, आव दुष्यंत सरकार असं कशापायी बोलतंय, नाही म्हणजे तो जे काय पास्ता का काय आहे तो करतो की म्या, थांबा की, कशापायी जात आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, हे कृष्णा, अगं नाही, खरंच नको, तू पास्ता वगैरे नको करायला जाऊस, मी एवढा म्हणजे रिस्क नाही घेऊ शकत माझ्या जिभेवर. आई जर तू बनवणार असशील तर मी आल्यावर खाईन, पण मला आता नको आहे. एवढं बोलून दुष्यंत तिकडनं जातो. आता दुष्यंतची गाडी तिकडनं गेल्याबरोबर बाळजाबाई ह्या कृष्णाला म्हणायला लागतात, कृष्णे, ए बाई, चल आता आपण बी आतमध्ये जाऊ. नाही म्हणजे आता भक्ती नाही इथं, तर तू असं समज की आता तुझी परीक्षा चालू झाल्या, आता तुला समज करायचं आहे, समजलं ना. त्यावर कृष्णा होकारार्थी मान हलवते. मग बाळजाबाई आणि मैना दोघीजणी आतमध्ये येतात. त्यानंतर बाळजाबाई स्वतः पास्ता कसा बनवायचा हे कृष्णाला सांगू लागतात
आणि आता पास्त्यामध्ये काय काय जिन्नस वापरायचे असतात, काय काय कसं कसं टाकायचं, कसं करायचं, हे सगळं काही बाळजाबाई स्वतःहून कृष्णाला सांगतात. आणि मग शेवटी कृष्णाला विचारतात, समजलं ना व? आता कृष्णा वय असं तर म्हणते. मग बाळजाबाई कृष्णाला सांगतात, समजलं आहे ना व? चालतंय मग चल आता कामाला लागायचं कृष्णा. हे बघ इथं हे समजा काही पास्ता बनवण्याचं जिन्नस ठेवलं आहे, ह्यो पास्ता आहे आणि बाकीची समधी जी काही रेसिपी आहे ते तर मी तुला सांगितलेलंच आहे आणि तुला कळलं बी आहे. मग आता त्याप्रमाणे कामाला लागायचं आणि दुष्यंतच्या आवडीप्रमाणे दुष्यंतला खाऊ वाटेल असा मस्त झकास पास्ता बनवायचा. कळलंय ना व? त्यावर कृष्णा म्हणते, वय वय कळलं की करतो म्या. त्याबरोबर दुसरीकडे आता चार्ली हा दुष्यंतची वाट बघायला उभा राहिलेला असतो. आता दुष्यंत हा तिकडे उतरतो आणि म्हणतो, चार्ली. त्याबरोबर चार्ली म्हणतो, अरे डी यार, आणि तो जाऊन दुष्यंतला मिठी मारायला लागतो. तर दुष्यंत म्हणतो, इट्स ओके बाय द वे मला सांग कुठे ते म्हणजे इन्व्हेस्टर येणार होते ते कोण आहेत? त्याबरोबर आता लगेचच चार्ली हा काही बोलणार इतक्यात त्या ठिकाणी रहेजा येतो आणि रहेजा म्हणत असतो, दुष्यंत. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, मला नाही बोलायचं तुमच्याशी, तुम्ही निघून जा इकडनं आणि यू टू गो टू हेल बोथ ऑफ यू. त्याबरोबर आता लगेचच इकडे रहेजा म्हणायला लागतो की अरे दुष्यंत ऐक ना, आमच्याकडे काही पर्याय नव्हता म्हणून आम्हाला या मार्गाने तुला इथे बोलवून घ्यावं लागलं. प्लीज ऐकून घे एकदा, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. दुष्यंत म्हणतो, मला तुमचं काही एक ऐकायचं नाही आहे आणि तुमच्याशी काही बोलायचं सुद्धा नाही आहे, निघा इकडनं. त्याबरोबर आता दुष्यंत हा त्याच्या गाडीजवळ जातो. इतक्यात लगेचच तिकडनं मागून रहेजा म्हणायला लागतो, दुष्यंत हे बघ, तू ऐकलंस किंवा न ऐकलंस तरीही सत्य बदलणार नाही आहे आणि सत्य हेच आहे की त्या दिवशी मी तुझ्याशी खोटं बोललो. गौतमीने तुला चीट केलेलं नाही आहे दुष्यंत, ती खोटारडी नाही आहे. त्या दिवशी जे काही झालं होतं त्या सगळ्याला मी जबाबदार आहे. ते सगळं मी घडवून आणलं होतं. मीच तिच्या ड्रिंकमध्ये औषध मिक्स केलं होतं आणि ज्यामुळे तिला गुंगी आली, ती बेशुद्ध झाली. खरंच तिथे जे काही झालं त्या सगळ्यात तिची काही चूक नव्हती, ते सगळं माझ्या सहमतीने झालं होतं. कळतं आहे का तुला? त्याबरोबर आता पूजा ही मात्र हे सगळं ऐकून खुश होत असते. तर बिचारा दुष्यंत हा मात्र गप्प उभा राहिलेला असतो. त्याला कळत नसतं की काय बोलावं आणि काय नाही. तर इथं कृष्णा ही सुखी संसाराचं स्वप्न बघत असते. तिनं दुष्यंतचा कोट घातलेला असतो, दुष्यंतचा गॉगल लावलेला असतो आणि म्हणत असते, आमचा संसार बी आता सुखाचं होणार. माझ्या आणि दुष्यंत सरकारांच्या मध्ये मी कुणाला बी येऊ नाही द्यायचो. आमचं सगळं चांगलं होणार. तर दुसरीकडं आता बाळजाबाई ह्या मात्र गप्प उभे असतात. तर मैनावती म्हणत असते, अहो बाळजाबाई, आता हिला हे बी जमलं की असंच जर हिला समजा जमायला लागलं की नाही तर मग हिला येत नाही असं काय बी एक काम उरणार नाही आणि मग मात्र आपण हिला घराबाहेर नाही हाकलू शकत. आपण काहीतरी करायला हवं. अहो हिला शिकवायचं नाही म्हणत होतो आणि तुम्हीच हिला बनवायला शिकवायला काय चाललंय काय तुमचं? त्याबरोबर मग मात्र आता बाळजाबाई गप्प बसते. त्यावर सावित्री म्हणते, बाळजाबाई काहीतरी करायला हवं आपल्याला. तर दुसरीकडे आता दुष्यंतला त्याचा बॉस सांगत असतो, तू आणि गौतू पुन्हा एकत्र या. त्याबरोबर हे ऐकून पूजाला छान वाटत असतं आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला